म्हणजे पत्रकारिता लोकशाहीचा खरा चौथा स्तंभ आहे. एक आवाज उठवण्याचं काम त्यातून होतंय आणि तो तुमचा खरं तर विषय आहे तो. अ, कसं आहे की एम-जी-एम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आणि मीडिया हे 1992 ला सुरू झालं आणि मग आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे प्रोग्राम देतोय हं. आणि मग आपण इंडस्ट्रीला रिक्वेस्ट करतो की इंटर्नशिप द्या, हो, हो. विद्यार्थ्यांना प्लेसमेंट द्या. तसं इंडस्ट्रीसोबत खूप चांगले रिलेशन आहेत एम-जी-एमचे. अच्छा. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला पटकन इंटर्नशिप मिळते. हं. पण असा एक विचार आला की आता कसं आहे की पत्रकारिता खूप बदलली. हं, हं. म्हणजे तुम्ही ॲज म्हणजे जरी शिक्षण नाही घेतलं, हां. तरी आता तुम्ही माझी मुलाखत घेताय ॲज पत्रकार म्हणूनच घेताय, हं, हं. असं मी म्हणेन. म्हणजे पत्रकारितेमध्ये वेगवेगळे आयाम आलेत. बरं. म्हणजे पॉडकास्टिंग असेल, हो, हो. ब्लॉग असेल, अच्छा. व्हिडिओ ब्लॉग ट्रॅव्हल्स असेल, असतील. ट्रॅव्हल असेल, हं. त्याच्यानंतर तुम्ही डिजिटलवर तुमचे इन्फ्लुएन्सर असेल, बरोबर. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक अशी पत्रकारिता आली, हं, हं. की जी समांतर पत्रकारिता आपण ज्याला म्हणतो. बरोबर. म्हणजे धड प्रिंटमध्ये नाहीये तुम्ही आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये पण नाही. बरोबर. हां. पण मधल्या समांतरमध्ये आहात तुम्ही. ओके. तर समांतरमध्ये असल्यामुळे आम्ही असं ठरवलं, की आपलं पण एक स्वतःचं समांतर प्लॅटफॉर्म असावा, हं. ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल. येस.